बाप रे! काय किती ह्या माणसाने आयुष्यात सोसलंय आणि त्या माणसालाच देशामध्ये वाटेल ते बोललं जातं. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटलं जातं मला, की त्याच्यामध्ये भरपूर मराठी मुलं पण आहेत, मुलं-मुली, तरुण, जे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सावरकर म्हणजे त्यांना माहिती पण नाही काय. पण तरी पण एकाचं ऐकलं म्हणून मी बोलायला लागलो. सो फार वाईट वाटतं, कारण लोकांना माहीतच नाही इतिहास काय. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगेन, की सावरकर चित्रपट हा बघायलाच हवा. आमच्या सिरीजचा पहिला आर्टिकल हा तरुण भारतनी छापला आहे. सो तरुण भारतसाठी फार फार थँक्यू. आज तुम्ही आम्हाला बोलवलं सुद्धा आहे. मला असं वाटतं, की त्या इन्फ्लुएन्सर्सनी कुठे ना कुठेतरी आपल्या धर्माविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी अजून इन्फ्लुएन्स करावं. मध्ये आमच्या ग्रुपमधले मराठीच रील करायचे फक्त. तर मराठीतलं काही काही विषयी, मग राजकारणातल्या काही गोष्टी पुढे आणायचे, काही समस्या असतील समाजामध्ये ते पुढे आणायचे रील्सच्या माध्यमातून. मग खूप लोकांचे धमक्या यायला लागल्या. खूप लोकांनी आम्हाला म्हणजे तारीफ पण केली, खूप छान करतायत, फोन यायला लागले. पण मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो, की आम्ही कुठेच थांबलो नाही, आम्ही ते कंटिन्यू केलं. उद्या चुकून माकून असं झालं नाही पाहिजे, पण खरं तर पण असं झालंच की ते इंस्टाग्रामवाल्यांनी रीलच बंद केलं. तर मी तुला लिहून देतो, 20 ते 30% क्रिएटर्स आहेत ना, हे मेंटल होतील, हे वेडे होतील. त्यातले काही जण आत्महत्या पण करतील, हे तुला मी लिहून देतो. असे अनेक लोक आहेत जे त्या सुट्टीचा फायदा घेतात आणि बाहेर जातात, मतदान करत नाही. नमस्कार, मी रसिका शिंदे, महा MTVमध्ये तुमचं स्वागत. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पाडव्याच्या निमित्ताने मी 3 कलाकार तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, ज्यांच्याशी आपण खूप गप्पा मारणार आहोत. असे 3 कलाकार, सिद्धांत, प्रणिता आणि विशाल. निमित्त आहे ते म्हणजे त्यांची अनसॉर्टेड ही यूट्यूब सिरीज आपल्या भेटीला आली आहे. त्यामुळे त्या निमित्ताने आणि पाडव्याच्या त्यांच्या आठवणी, त्यांच्या गप्पा ह्या त्यांच्यासोबत आपण करणार आहोत. सिद्धांत, सगळ्यात तुझ्याकडेच येईन, की पाडव्याच्या लहानपणीच्या काय आठवणी आहेत तुमच्या? कारण एक सामान्य मुलगा म्हणून आणि त्यानंतर एक डिरेक्टर म्हणून, एक कलाकार म्हणून तुम्हा दोघांच्याही तो एक बदल होतो, की आधी एक असं असतं की आपला ग्रुप असतो फ्रेंड्सचा, पण नंतर जेव्हा आपण कामं करतो आपल्याला फार लोक ओळखायला लागतात. सो त्याच्यामुळे मग पाडव्याच्या रॅलीज असतील किंवा ढोलताशा पथकातही तू आहेस, त्याबद्दल तू नक्कीच आम्हाला सांगशील. तर तेव्हा तो एक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सो ती सणाची आपली डेफिनेशन पण चेंज होत जाते. तर त्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. पहिले तर गुढीपाडव्याच्या आहेत ना, खूप आठवणी आहेत माझ्या. तर म्हणजे मी ठाण्यात राहिला होतो पहिले लहानपणी. सो मला चांगलं आठवतं, मी शाळेत असताना माझे मित्र माझ्या घराखाली यायचे आणि आमच्याकडे तेव्हा एकच बाईक असायची आणि आम्ही ट्रिपल सीट ऑल द वे फ्रॉम कळवा टू राम मारुती रोड असं प्रवास करायचो. आणि तिकडे ते वादन, सगळे नवारी कुर्ते वगैरे घालून मुलं यायचे, ती शोभायात्रा बघायचो. त्यावेळेस मला शाळेत असताना कळलं की गुढीपाडव्याला असं सुद्धा काहीतरी असतं. मग त्याच्यानंतर मग माझी शाळा झाली, कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये आल्यानंतर मी भायक्याला शिफ्ट झालो. आता 7-8 वर्ष आली मी भायक्यात राहिला आहे. सो भायक्यात आल्यानंतर मला कळलं की गिरगावला ठाण्यापेक्षा खूप मोठी शोभायात्रा असते. मग तिकडे मी ज्या वर्षी राहायला आलो ना, त्याच वर्षीपासून ते शोभायात्रेला जायला लागलो. पण पहिले 2 वर्ष खूप खूप मजा आली तिकडे जायला मला. नंतर 3ऱ्या-4थ्या वर्षी कॉन्टेंट क्रिएशन चालू झालं. मग मी ज्या ग्रुपमध्ये असतो ते आज खूप फेमस आहेत. ते 2-3 वर्षापासून सगळेच फेमस आहेत ते. मग तिकडे आम्ही गुढीपाडव्याला गेलो की इतका घोळका भेटायला, आणि ती शोभायात्रा लांब आणि हे सेल्फीज जास्त. सो इतकं म्हणजे आता ह्या वर्षी असं आम्ही ठरवलं की जायचं नाही कुठे, आम्ही आपल्या जागेवरती कुठेतरी भेटूया, आपण आपलेच फोटो काढूया. कारण आता ते फार एक्झॉस्ट व्हायला होतं का. पण आनंद ह्या गोष्टीचा वाटतो मला की कुठेतरी आपली संस्कृती अजून जागी आहे. की गुढीपाडवा असेल, दिवाळीची पहिली आंघोळ असेल, तरी पण हजारोनी संख्येने तरुण लोक, आपले मित्र सगळे तिकडे येतात आणि फोटो काढत असतील, व्हिडिओ बनवत असतील, पण त्यानिमित्ताने त्या दिवशी सगळे जमतात. याचा आनंद मला खूप आहे. तू काय सांगितली प्रणिता? गिरगावची आहेस, ढोलताशा पथकाच्या आठवणी आणि आता त्याने उल्लेख केला शोभायात्रेचा, तुझ्या आठवणी ऐकायला आवडतील. आता माझं बॉर्नच गिरगाव आहे, मी खेतवाडीत आधी राहायचे, 9वी गल्ली. पण कसं झालं, म्हणजे जॉईंट फॅमिलीमुळे मग नंतर मला कळव्याला शिफ्ट व्हायला लागलं, तर मी कळव्याला शिफ्ट झाले. पण त्याआधी मी लहान असताना म्हणजे मला कळायचंही नाही, तर जी रॅली निघायची त्यात मला पूर्ण सजून मग छोटी नऊवारी घालून वगैरे आई न्यायची मला. तर ते मला थोडंफार आठवतं. त्यानंतर म्हणजे पूर्ण डिस्कनेक्टच झालं सगळं मी कळव्याला आल्यानंतर. मग कळव्याला आल्यानंतर ते फ्रेंड्स व्हायला पण थोडा वेळ लागला, म्हणजे नवीन प्लेस होती, तर मग मला कळायचंच नाही.
मग नंतर माझी कझिन्स जे आहेत ते जायचे, तर त्यांना माहीत होतं, तर मग मी तिथे जायची, मग नऊवारी नेसून जायची, मग लेझिमच खेळायचो. तेव्हा मी ढोलपथक जॉईन नव्हतं केलं. त्यानंतर मी ठाण्यातलं ढोलपथक जॉईन केलं, कारण की मला खूप म्हणजे असं काटा येतो ना आपल्या अंगावर ऐकल्यावर, तर ते माझं असं होतं की मला पण करायचं आहे हे. आणि तेव्हा मी लहान होते, तर एवढा मला ढोल वगैरे जमायचा नाही. मग ते मी 9वी-10वी केलं, मग त्यानंतर सोडलं, कारण की 10वी आली, 12वी आली. तर मला नंतर काका की सांगायला लागले, जे इथे राहतात लालबागला वगैरे, त्यांनी सांगितलं की असं असं होतं, मग तू इथे का नाही ट्राय करत. तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की गिरगाव ध्वजपथक म्हणून आहे, तू तिथे जॉईन हो. सो मी 2020ला ढोलपथक जॉईन केलं, पण काही कारणांमुळे अख्ख्या देशाला, जगाला अख्ख्या आपल्याला घरी बसावं लागलं. सो त्यावर्षी पाडवा झाला नाही. पण परत मी 2022ला मला वाजवायला नाही मिळालं, मी फक्त ध्वजमध्ये होते. पण त्यानंतर 2023 म्हणजे मागच्या वर्षी मी पहिल्यांदा वाजवलं आणि आय वॉज लाईक की येस, मला जे म्हणजे माझ्यासाठी असं होतं की मला जे अचीव करायचं होतं ढोल वाजवून, ते मी अचीव केलं, कारण की मला ते मिळालं नाही. सो मग आता माझा 3रा वर्ष आहे पथकातला. सो खूप भारी वाटतं, म्हणजे मजा येते की आता मला लोक ओळखणार आहेत. येस, डेफिनेटली ओळखणार आहे, पण मी ते एन्जॉय पण करणार आहे. तेवढंच नाही आहे, पण मला माझ्या पथकातल्यांनी खूप जास्त सपोर्ट केला. देवर लाईक की ठीक आहे, तुझा बिझी शेड्यूल आहे, काही हरकत नाही आहे, तू 2 दिवस ये, 3 दिवस ये, पण तू येऊन जा ॲटलिस्ट, काही हरकत नाही आहे, आपण एन्जॉय करू. तू पाडव्याला आहेस ना, हे महत्त्वाचं आहे. सो आय वॉज लाईक की हां चला, आय एम हॅपी. पण मी तुला सांगते, मला एक गोष्ट इतकी भारी वाटते की आपला नववर्ष आहे हा पाडवा, पण आपला 31 डिसेंबर पण हा न्यू इयर सेलिब्रेट करतो, जो आपला नाईटच आहे. पण ती लोक 31 डिसेंबर पण करतात, पण आठवणीने पाडवा पण सेलिब्रेट करतात. त्यांचं असं नाही अरे पाडवा आहे ना जाऊ दे. जी आपली न्यू जनरेशन आहे किंवा आपण कंटिन्यू करतोय तो, आपण असं सोडत नाही आहोत. एक्झॅक्टली. अरे पाडवाचं नाही, घरचे बघून घेतील काय करायचंय ते, ती लोक बघतील, ते देवाची पूजा करा, हे करा, ते सगळं त्यांचं. आपल्याला फक्त पार्टी करायची, एन्जॉय करायचं, क्लबिंग करायचं आहे, हे नाही आहे. तर ती लोक तिथे येतात, ते सगळं सेलिब्रेट करतात, ते तेवढे तास थांबतात, भले ते फोटो काढतात, जसं बनी म्हणाला फोटो काढतात, काही करतात, पण ते त्या गेटअपमध्ये येतात, आपल्या मराठी लुकमध्ये ती लोक येतात. ते खूप जास्त भारी आहे. म्हणजे मला असं वाटतं, किंवा आम्ही पाडव्याला पण सगळ्या, म्हणजे आमची इतकी तयारी असते, जवळजवळ आम्ही 2 महिने आधीपासून तयारी सुरू करतो की मला कुठली साडी, यावेळेस जरा मी छान साडी बघणार आहे, यावेळेस माझी साडी युनिक हवी, माझा ब्लाऊजच असा हवा, किंवा मी ज्वेलरी काहीतरी वेगळी करणार आहे, हे खूप असतं. पण ॲटलिस्ट ती लोक त्याच्यावर डिस्कस करतायत, ॲक्च्युली त्यांना आपली परंपरा माहिती आहे, ती नथच घालायची आहे, मला खोपाच बांधायचा आहे, जे आता खूप म्हणजे हेअरस्टाईल झाल्या आहेत, डिझाईन झाल्यात. आता मी या फील्डमध्ये आहे, इंडस्ट्रीमध्ये, तर मला माहिती आहे की किती डिझाईन्स आहेत, पण आपण आपली जी परंपरा आहे, आपले जे हेअरस्टाईल्स आहेत, आपल्या नऊवारी जे आहेत, आता पण इतक्या वेगवेगळ्या नऊवारी आल्यात, मस्तानी आल्या आहेत, ह्या आल्या आहेत, धोती नऊवारी आल्यात, पण आपली जी ओचावाली नऊवारी ती त्यांनी अजून जागी ठेवली आहे. म्हणजे आमच्या पथकात असं आहे की त्याच टाईपच्या नऊवाऱ्या नेसून यायच्या. ठीक आहे, तुम्हाला नेसलेला नऊवारा नाही जमणार, कारण की ढोल वाजवायचा असतो किंवा ध्वज नाचवायचा असतो, हे खूप जेन्युइन रिझन आहे. तर तुम्ही ती शिवून घ्या साडी, काही हरकत नाही आहे, पण ती ओचावालीच हवी. सो ते त्यांनी ठेवलं, ते खूप मस्त आहे. म्हणजे मुलांना पण फेटे हे हवेच, तुम्ही काहीही करा, म्हणजे तुमचा ध्वज नाचवताना फेटा पडला, ओके, काही हरकत नाही आहे, पण फेटा हा हवाच. विशाल, मला तुझ्याकडे यायचं आहे की लालबाग परळसारख्या एरियात तू वाढलायस, तर तिथे वेगळा एक आठवणी आणि तिकडचा पाडवा वेगळा, तर त्याबद्दल काय सांगशील? सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मला तुम्हा सर्वांना असं सांगावंसं वाटेल की तो जो कोर आहे लालबाग परळ ह्या एरियाचा, तो कोर खूप छान आहे. म्हणजे असं कुठेही जाऊ दे, उद्या जरी म्हणजे माहिती नाही आयुष्य कुठे घेऊन जाईल, उद्या जरी अमेरिकेला घेऊन गेला ना, तरी मला लालबाग परळमध्ये आल्यावर जी फिलिंग येते ना ती मला तिकडे जाऊन नाही येणार. म्हणजे असं वाटतं की बाबा मी माझ्या एका जवळच्या ठिकाणी आलोय, माझा कम्फर्ट झोन मध्ये आलोय, मी एका कोरकडे आलोय माझ्या. तर मग ती एक वेगळीच फिलिंग आहे. इवन गणपतीमध्ये सुद्धा तिकडे वेगळाच माहोल असतो, तर सांगण्याची गरज नाही आहे वेगळी. पण सीन असं आहे की तिकडे जो गुढीपाडवा सेलिब्रेट केला जातो एकदम ऑथेंटिक वेमध्ये, घराच्या बाहेर गुढी वगैरे उभारली जाते,
खूप साऱ्या स्पर्धा होतात प्रत्येका सोसायटीजमध्ये, जे हल्ली मला वाटत नाही की कोण करतंय, पण लालबाग परळ एरियामध्ये ते चालू असतं. खूप साऱ्या सोशल ॲक्टिव्हिटीज होत असतात, ढोल ताशा पथक असतात, मोठे मोठे रांग एकदम मोठी मोठी असते, सर्वजण येतात. म्हणजे ते बोलतात ना, लालबाग परळने ते जपलंय. परत आता आमचा जो पूर्ण ग्रुप आहे, आमचे सगळे मित्र परिवार आहे, तर आम्ही काय करतो, मी तर आधी एवढा म्हणजे बाहेर नाही जायचो, मी माझं घर भलं माझा अभ्यास भला असं होतो मी. पण आता जेव्हा माझे मित्र झाले जास्त असे ते, तर आम्ही आहे ना एक नवीन असं ठरवलं की चर्नी रोडला, हे तर आधी जायचे पण मी इतका नाही जायचो, पण मी जायला लागलो मग चर्नी रोडला. म्हणजे मला कळायला लागलं की बाहेर कसं होतं. एक 4 वर्षापासून मी जातोय. तर मला एक तेव्हाचा किस्सा आठवतो की आमचा जो ग्रुप होता तर तो बऱ्यापैकी फेमस होता तेव्हा. तर आमचा एक मित्र आहे, त्याला ना आय गेस एक 50 मीटर्सचं डिस्टन्स क्रॉस करायला, श्रुतिक म्हणून मित्र आमचा, त्याला 50 मीटर्सचं डिस्टन्स क्रॉस करायला 2 तास लागले. एवढे लोक येऊन फोटो काढत होते. तर मग ते असं झालं की यार एक ओढ आमच्या पण मनात तयार झाली की चला आपल्याला लोक ओळखतात, आणि आपल्याला कसं होतं की आपल्याच लोकांमध्ये जायला खूप छान वाटतं खरं तर. कारण की जे लोक आपल्याला व्हिडिओजच्या माध्यमातून बघत आहेत किंवा वेगळ्या स्वरूपात बघत आहेत, जर कोणी काही का आता जशी सिरियलमध्ये काम करते, हा मूवीजमध्ये वगैरे डिरेक्टर असतो, तर कसं वाटतं की ह्या लोकांची नावं मी आत्तापर्यंत टी व्हीमध्ये बघितलेत, ह्यांचा प्रेझेन्स मला रिअल लाईफमध्ये फील होतोय. तर मग त्यांचंही असं होणार की अच्छा गुढीपाडवा आहे, मला गिरगावला जायचं कारण की हे तिकडे येऊ शकतात, हे तिकडे येऊ शकतात. असं जसं मधी रितेश देशमुखांचा वेड मूवी आला, आय गेस ते सुद्धा एका ट्रकमध्ये त्यांनी तो कॅम्पेन केला होता. तर मग लोकांना एक ती ओढ होते, मग ती एखाद्या माणसाची असू दे किंवा आपल्या संस्कृतीची असू दे, मग त्याने आपली संस्कृतीच जपली जाते. तर मला हे खूप छान वाटतं. आणि बिंग लालबाग परेलचा मुलगा, माझ्यासाठी गुढीपाडवा इज लाईक अ थिंग बोलतात ना, उत्सव एकदम असा. त्याच्यामुळे खूप छान वाटतं गुढीपाडवा. आणि आज एकदम गुढीपाडव्याच्याच निमित्ताने तुम्ही आम्हाला बोलत, तर वातावरण एकदम पॉझिटिव्ह बाहेर येताना ढोलताशा पथक वगैरे सुद्धा दिसला आम्हाला, तर खूप छान वाटलं. बरं, संस्कृतीचा विषय सुरूच आहे, तर बिंग डिरेक्टर आणि बिंग कॉन्टेंट क्रिएटर आणि कलाकार, मला एक विचारावं असं वाटतं की आपली संस्कृती ही पुढच्या पिढीपर्यंत, म्हणजे आपली पिढी जपतीये, पुढच्या पिढीने पण जपावं यासाठी आपल्या कॉन्टेंट क्रिएशनमधून त्यांच्यापर्यंत कोणत्या गोष्टी गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, की आपण काय करू शकतो की जेणेकरून त्यांना ते लक्षात राहते आणि ते पुढे चालवतील. आपण चालवतोय कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला ते शिकवलं, आपण बघून बघून आपण इन्स्पायर झालो, आपण इन्फ्लुएन्स झालो, वी कॅन से. सो मग असं तुमच्या कोणत्या गोष्टीतून तुम्हाला त्यांना इन्फ्लुएन्स करावं असं वाटेल, आवडेल? इंस्टाग्राम आणि यूट्यूब तर माध्यम आहेतच त्या गोष्टींची, पण मला ह्यापेक्षा जास्त असं वाटतं रसिका की आपलं जे स्कूलिंग घरापासून होतं ना, ते फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला चांगलं आठवतं आहे की माझी बहीण असेल, भाऊ असतील, माझ्या आईवडिलांनी जसं कळायला लागलं तेव्हापासूनच आपल्या संस्कृतीची, मग गणपती बाप्पा असेल, नवरात्री असतील, उपवास पण असतील, एकादशी असेल, गुढीपाडवा असेल, याची जाणीव आम्हाला प्रत्येक वेळी करून दिलेली आहे. सोशल मीडियाचं तर आहेच, विविध माध्यमातून प्रबोधन करत आहेत सगळेच इन्फ्लुएन्सर्स. मला असं वाटतं की त्या इन्फ्लुएन्सर्सनी कुठे ना कुठेतरी आपल्या धर्माविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी अजून इन्फ्लुएन्स करावं. आम्ही तर प्रयत्न तोच करतो आहे आता. कारण माझं वैयक्तिक तू मला विचारशील तर माझा त्या गोष्टींवरती आता अभ्यास सध्या चालू झाला आहे. मला फार आवडतं या गोष्टी. आपल्या हिंदू संस्कृतीवरती आपण काहीतरी जागर केला पाहिजे सगळ्या बाबतीत. मी माझ्या मित्रांना पण तेच सांगत असतो. आणि आता अलीकडच्या काळात हे लोकंसुद्धा मराठीतले रील्स असतील जे येणाऱ्या पिढीला कळतील तसं आहे. आणि ह्याचा रिझल्ट तुला मी सांगतो. असं घडलेलं आहे एकदा की मध्ये आमच्या ग्रुपमधले मराठीत रील करायचे फक्त. तर मराठीतलं काही विषयी, मग राजकारणातल्या काही गोष्टी पुढे आणायचे, काही समस्या असतील समाजामध्ये ते पुढे आणायचे रील्सच्या माध्यमातून. मग खूप लोकांचे धमक्या यायला लागल्या. खूप लोकांनी आम्हाला म्हणजे तारीफ पण केली, खूप छान करतायत, फोन यायला लागले. पण मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आम्ही कुठेच थांबलो नाही, आम्ही ते कंटिन्यू केलं. आणि जेव्हा हिंदी कॉन्टेंट चालू झाला आमचा, आम्ही हिंदीकडे वळालो, तेव्हा खूप लोकांचे फोन मेसेज असे आले ना की तुम्ही हिंदी का करतायत, मराठीत तुम्ही मराठीतच शोभतात आणि मराठीच तुम्ही चांगलं करतायत. सॉरी, मला ह्याला तोडायला आवडेल. मी म्हणजे आपण मराठी रील्स करतो तेव्हा काय होतं, काही कमेंट्स येतात की आम्हाला समजत नाही आहे तुम्ही काय बोलतात, पण तुम्ही जे काय केलं ना ते खूप भारी वाटतंय.
सो त्यांना जरी कळत नसलं ना तरी त्यांच्या कमेंट्स असतात की नाही समजा नाही पर जो भी है वो बहुत मस्त लग रहा है, अच्छा लग रहा है. सो तेही त्यांचं असतं की त्यांना भाषा खूप आवडते आपली ॲक्च्युली. आणि तेच जसा प्रश्न होता तुझा की येणाऱ्या पिढीला कसं कळलं पाहिजे, तर माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्यांना. म्हणजे मी एकदमच, मला तर फार आवडतं हे. मी माझ्या मित्रांना पण बोलतो, माझ्या आईवडिलांना पण मी कधी कधी सांगत असतो आणि तेही मला खूप आपल्या घरातली स्कूलिंग फार महत्त्वाची आहे. आपण जिकडे वावरतो ना तिकडे आपल्या संस्कृतीबद्दल प्रत्येकाला कळलंच पाहिजे असं माझं मत आहे. आणि सगळ्यांनी ते आपल्या लहान बाळांना सांगितलं ना तर आत्ता जसं चालू आहे ना तसंच येणाऱ्या पुढच्या 30-40 वर्षामध्ये पण हेच चित्र दिसणार. याच्यामध्ये काही सायन्स वगैरे किती पण येऊ दे, ॲक्च्युली आपल्या घरातले रूट्स जे असतात ना ते सगळ्यांनी फॉलो केलं ना तर तसंच होईल. आणि असं प्रत्येकाने करावं असं माझं जेन्युइन मत आहे फार. तू काय सांगशील? हा बरंच काही बोलला आहे त्याच्यावर. पण मला एक वाटतं की जरी आपल्याला सोशल मीडिया किंवा यूट्यूब थ्रू दाखवायचं असेल काय, तर आता हे खूप निघालं आहे. म्हणजे पाडव्याच्या दिवशी जाऊन तिथे रील करतात तेव्हा तो माहोल ये कब हुआ, ये कब रहता है, ये क्या होता है, ये कुछ फंक्शन टाइप्स रहता है क्या, ये कौन सा फेस्टिवल आहे असं विचारलं जातं तेव्हा पण भारी वाटतं की ॲटलिस्ट त्यांना कळतंय की हे काहीतरी आहे. किंवा मग जे व्लॉग्स करतात किंवा त्याच्यावर बनवतात की आता मी कुठे चाललोय, आता तो दिवस आलेला आहे पाडव्याचा दिवस, आता मी तयार होणार आहे, आणि मग ते जे सगळं दाखवतात की आता मी तयार होऊन इकडे चाललोय. सो त्यातूनही लोकांना कळतं की अरे हां पाडवा आलाय म्हणून हे सगळं तामझाम सुरू आहे, म्हणून यांचे एवढे कॉन्टेंट्स पडतायत. विशाल, मला तुला ॲक्च्युली हे विचारायला एक आवडेल की बिंग इन्फ्लुएन्सर, तुला या क्षेत्रात येण्यासाठी तू कसा इन्फ्लुएन्स झालास? कारण तुझं शैक्षणिक बॅकग्राऊंड फार वेगळं आहे आणि आता तू ज्या क्षेत्रात आहेस ते क्षेत्र वेगळं आहे, तर ते लिंक कसं झालं? तर खरं तर मी सायन्स स्टुडंट आहे, तर मी मास्टर्स करत होतो. सो मास्टर्सचं फर्स्ट इयर चालू होतं माझं आणि तेव्हा थोडे प्रॉब्लेम्स झाले, घरी इश्यू वगैरे, त्याच्यामुळे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आली, त्याच्यामुळे पैशांची खरं तर गरज होती. तर मग मी सगळा तो सिनारिओ आहे ना एक दिवस बसलो असं आणि डोळ्यासमोर आणला की मी काय केलं पाहिजे आणि मी काय करतोय. माझं खरं तर स्वप्न होतं डॉक्टरेट डिग्री घ्यायचं, PhD वगैरे करायचं होतं. मला ते 29 एजपर्यंत शिकतच राहावं लागलं असतं. त्याच्यामुळे मग मी एक स्टँड घेतला की चल मी स्वतःचं काहीतरी करेन. आणि लहानपणापासून एका ऑर्गनायझेशनमध्ये मी ॲज अ ॲक्टर म्हणून काम करतो, छोट्या पार्ट्समध्ये. एक नॉर्मल असतात प्लेस, त्याच्यामध्ये मी काम करतो. तर मग ह्या गोष्टीची एक ओढ होती थोडीशी. तर मग मी काय बोललो चला यूट्यूब तर सर्वच खोलतात, मी एक यूट्यूब खोलतो. मी सुरुवातीला माझं एक चॅनल खोललं यूट्यूब 4 वर्षांआधी. तर मग ते यूट्यूब चॅनल मी थोडं रन केलं, तिकडे थोडं व्हॅलिडेशन मिळायला लागलं पण इतकं नव्हतं. मग इंस्टाग्राम साईड बाय साईड थोडं बूम आलं एक ॲप गेल्यानंतर. तर मग मी एक काम केलं, चला ट्राय करू. मग इंस्टाग्रामवरती खूप छान व्हॅलिडेशन मिळायला लागलं, मग ब्रँड्स यायला लागले खूप सारे, पैसे यायला लागले. मग पैशानंतर असं झालं की चल ठीक आहे हे मी करू शकतो. म्हणजे मग हा जो एक ड्रास्टिक चेंज होता तो मलाही नव्हता माहिती की मी ह्या स्टेजला असेल किंवा मी येईन. अजून काही मोठ्या स्टेजला नाही आहे, इनिशियल स्टेजलाच आहे. पण बोलतात ना की एक ती सुरुवात आहे आता करिअरची, तर ती आत्ता झाली आहे माझी. तर हा एक तो चेंज होता. म्हणजे ठरवलं नव्हतं की बनायचं आहे, असं होतं की ह्या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे, पण काय माहीत नाही, पण ते आपोआप होत गेल्या गोष्टी आणि आता सध्या आहे. आता याने उल्लेख केलाच आहे की या क्षेत्रात आलाय, तर मला अनसॉर्टेडकडे यायचं आहे की यूट्यूब सिरीज तुमची आली आहे. तर कसं सुचलं? कारण रील्स ते एक 30 मिनिटांची सिरीज, हा जो ॲज अ डिरेक्टर म्हणून, ॲज अ लेखक म्हणून पण आणि कलाकार म्हणून पण, तो जो चेंज आहे तो चेंज कसा होता? आणि जसं हा म्हणाला की म्हणजे मला एक ॲडिशन असे काही रील्स करतोय आपण, जेव्हा म्हणतो की रील्स करतोय तर बऱ्याचदा असं खूप लिलियंटली बोललं जातं आहे, ह्याला काही रीलच करायचं आहे, पण त्याच्या मागे खूप मेहनत असते. तर आज या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला त्या लोकांपर्यंत ती मेहनत आणि एक म्हणतो ना की त्यांना ते उत्तर काय द्यावं असं वाटेल? नाही, तू बरोबर म्हणालीस की लोक म्हणतात की हा काय रीलच करतो, ही काय तेवढंच करते. लोकच काय, माझ्या घरचे पण म्हणतात मला. तर त्याच्या मागची मेहनत इतकी मोठी आहे ना की पहिलं मला सुद्धा असं वाटायचं, जेव्हा हे सगळे शूटिंग करायचे ना तेव्हा मला सुद्धा वाटायचं की यार काय हे करिअर आहे का? आता तुम्ही ह्या वयात करतात, जोपर्यंत तुमच्यात एनर्जी तुम्ही हे कराल, पुढच्या वयाचं काय? पण ही प्लॅनिंग आणि याचं एक्झिक्युशन इतकं मोठं असतं, बापरे. म्हणजे आम्ही फिल्मला जसं करतो ना तर तेवढं नाही, पण तसं त्याच्याबरोबर गेलं ना तसं असं हरकत नाही आहे म्हणायला गेलो तर. कारण मग 1 आठवड्यापूर्वीच, मग 1 आठवड्याच्या आधीच फोन येतो
की अशी अशी स्क्रिप्ट आहे, तू करशील का, असं असं प्लेज आहेत त्याच्यामध्ये, कॅरेक्टर आहे, हे लोकेशन ठरवलं आपण. आता कालचाच तुला किस्सा सांगतो मी. कालच एक क्रिएटर आहे आमचा तन्मय चव्हाण म्हणून, तो काल बाईकवर जाता मला बोलवता की बनी अरे माझ्याकडे ना एक स्क्रिप्ट आहे. म्हटलं मला ते करायचं आहे आणि तू डिरेक्ट करते. आणि मी स्क्रिप्ट म्हटल्यानंतर यूट्यूबची व्हिडिओ असेल किंवा काहीतरी असेल. म्हटलं करूया ना आपण, काय कशावर टाकायची आपल्याला, ते काय करायचं आहे. बोलतो नाही रील आहे. म्हटलं काय बोलतो, पण त्याचा तामझाम खूप मोठा आहे अरे, ती शॉर्ट फिल्मसारखीच होणार आहे. म्हणजे इतकं प्लॅनिंग असतं. त्याच्यामुळेच जर प्लॅनिंग नसतीच ना तर आज हे कुठलेच क्रिएटर्स या स्टेजला नसते. म्हणजे 10 सेकंद किंवा 20 सेकंदामध्ये इतकी मोठी स्टोरी बिल्ड करणं फार अवघड जॉब आहे. आमच्याकडे ॲज अ फिल्म मेकर तरी आमच्याकडे 2 महिने असतात शूटिंगच्या आधी. आम्ही 2 महिने प्रीचं काम करतो, मग ऑन फ्लोअर जातो, त्याच्यानंतर मग आम्ही 3 महिने पोस्ट करतो, मग ते रिलीज. आमच्याकडे अवधी असतो फार मोठा. पण यांना कसं रोजच्या रोज अपडेट राहावं लागतं, रोज लोकांच्या समोर जावं लागतं. एखादा चुकीचं वाक्य पडलं की तेवढंच निगेटिव्ह हेट्रेड पण समोर येतो त्यांच्या. सो हा फार मोठा टास्क आहे. आणि सिरीजचा म्हटल्यानंतर अनसॉर्टेड नावाची सिरीज आमची यूट्यूबवरती आली आहे, फिल्मचित्र या चॅनलवरती. सो ती आम्ही मित्रांनी मिळून केलेली आहे. सो त्याची पण स्टोरी तू बोलशील ना, तू नेक्स्ट पॉडकास्टला मला बोलवशील त्यासाठी. इतकी मोठी स्टोरी. तुला मी थोडक्यात सांगतो त्याचं की असंच हे रील्सच चालू होते आणि मी जस्ट एक फिल्म संपून आलो होतो अंकुश दादासोबत. मी लॉकडाऊन नावाचा चित्रपट केला होता, त्याचं शूटिंग झालं आणि मी मुंबईत नुकतं आलो होतो. आणि त्याच्यानंतर हा ऑल ऑफ सडन मला भेटला, पहिल्यांदाच भेटला. आमचा भेट झाली. हो, भेट झाली आणि तो झाला मी रील करतो असं वगैरे, तू फिल्म वगैरे करतोस ना. हो म्हटलं हो. मग आमची मैत्री झाली. मग हा दुसऱ्या दिवशीपासून माझ्यासोबत यायलाच लागला. त्याच्यानंतर कट्टू 1 महिन्यानंतर बोलतो अरे माझ्याकडे वेबसिरीज लिहिलेली आहे. म्हटलं काय. म्हटलं रीलवरनं तू इतका कॉन्फिडन्स आला तुला की तू वेबसिरीज लिहितोस, असा माझ्या मनात प्रश्न आला. तो मी याला काय बोलू दाखवला नाही, आता बोलून दाखव. मी काय बोललो ना त्याला. पण तो म्हणाला की नाही खरंच आहे. म्हटलं त्याला मी सांगितलं प्रोसेस काय असते, की हे सगळं लागतं आपल्याला, हे लागेल, अशी तयारी आहे का तुझी. तर तो म्हणाला सगळी तयारी आहे, मेहनत करू आपण, फक्त तुझी साथ लागेल, मला सपोर्ट कर. मग मी एक रात्र असा विचार केला की बापरे एवढं बोलतोय म्हणजे काहीतरी असेल. दुसऱ्या दिवशी त्यांनी खरंच स्क्रिप्ट आणली माझ्याकडे. मी ती वाचली, ती कुठेतरी मला चांगली वाटली. म्हटलं आपण करू शकतो, मदत करूया. आणि त्यात कसं ह्यांनी फक्त स्क्रिप्ट नाही लिहिली, ह्यांनी गाणी पण त्यातली लिहिली आहेत, काही गाणी ह्यांनीच लिहिली आहेत. म्हटलं एवढी तयारी केली तर आपण करूया याला मदत. म्हणतो राहिला प्रश्न पैशांचा, पैसे कुठून उभे करायचे आता. आणि आम्ही कसं 3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सिरीज आत्ता आली आहे पण आम्ही 3 वर्ष आधी केलेलं आहे शूटिंग वगैरे सगळं. नंतर याला म्हटलं की विशाल अरे माझ्याकडनं होय, तू मला काय माझी फी वगैरे देऊ नको, आपण मिळून करूया असं समजेल. मग असंच आम्ही अख्खं दादर माटुंगा असंच शूटिंगसाठी फिरायचो. तिकडे मग आम्हाला एक एक कलाकार असे भेटले, त्यांना आम्ही गोळा केलं. त्यानिमित्ताने तो आमचा ग्रुप झाला. मग त्यांना आपण सांगितलं की असं असं आमच्याकडे स्टोरी आहे, जेणेकरून आता तुमचे काही फॉलोअर्स आहेत, ही सिरीज केल्यानंतर तुम्ही पण पुढे जाल, तुमचं इंस्टाग्राम पण पुढे जाईल, सगळंच होईल. सगळे बिना पैशाचे तयार झाले, सगळे. आणि आजही बिना पैशाचंच प्रमोशन करतात सगळे, आज कोणीही काही मागत नाहीये. सो ते टचवूड असेच सगळे आमच्यासोबत आहेत. आणि मग आम्ही ते शूटिंग केलं. अगं फार ऑब्स्टॅकल्स, अडथळे फार आले, खूप लोकांनी फसवलं आम्हाला पैशांच्या बाबतीत. पण तरी पण आम्ही असं कुठे डगमगलो नाही. आम्ही म्हटलं आपल्याला करायचंच आहे, कम्प्लीट करायचं. आणि ते प्रोडक्ट इतकं छान झालं ना की OTTला फार आवडलं होतं. OTT 2-3 नाव नाही घेणार त्या चॅनलचं, त्यांनी आम्हाला अप्रोच केलं होतं की तुम्ही आम्हाला द्या, आम्ही करतो. पण तो माझाच कुठेतरी असा हट्ट होता की हा पहिला प्रोजेक्ट आहे आपला, न्यूबॉर्न बेबी आहे, आपण पहिल्यांदाच काहीतरी करतोय. सो आपण असं एवढं नको, OTT नको, आपण सगळ्यांना एक्सेसिबल होईल, सगळे बघतील, आपल्या वयोगटातील पण बघतील आणि आपल्या आई वडिलांच्या वयोगटातील पण लोक बघतील, असं काहीतरी चूज करूया माध्यम आपण. म्हणून आम्ही ती यूट्यूबवरती केली आणि आज ती आहे लोकांसमोर. तू काय सांगशील. अनसॉर्टेडमध्ये माझा अगदी खारुताईचा वाटा आहे. म्हणजे मला एकदा असंच बनीचा फोन आला, मी शूटमध्येच होते, की असं असं आहे, छोटासा कॅमिओ आहे, करशील का. मी आपल्याला काही चालतं, मी करणार. सो त्याच्यानंतर त्याची गंमत अशी झाली की आमचं शूट जेव्हा करायचं होतं ज्या ठिकाणी, तिथे मी गेले, म्हटलं डोंबिवलीत शूट करतो, ठीक आहे चला. मी शूटला गेले आणि माझं शूटच झालं नाही त्यावेळेस. कारण की खूप सारं शूट चालू होतं आणि मी एकदम दमून आले होते. आणि माझा तो दिवस, मला असं वाटतं माझा सेटवरचा झोपण्याचा दिवस होता. आणि तिकडे झोपले. त्यानंतर तो मी कॅमिओ, आम्ही माटुंग्याला जिथे शूट करतो त्यांना लोकेशन वेगळं हवं होतं, मग त्या ठिकाणी ते केलं. पण इतकं भारी वाटते, म्हणजे
डबिंगपासून सगळं झालं ग. म्हणजे प्रॉपर असतं ना एका मूवीला किंवा सिरियल्सना जे प्रोसेस असते ना ते सगळं झालं ग तिकडे. म्हणजे असं वाटलंच नाही मला की नवीन नवीन मुलं करतात. आता मला कसं आहे, मला फार अगदी एक्सपिरियन्स नाही, पण थोडा जो काय छोटा मोठा सिरियलमधून एक्सपिरियन्स आहे तो मला तिथे जाणवलंच नाही की नवीन मुलं करतायत किंवा असं एकदम इतके ते सॉर्टेड होते. हां येस, ते अनसॉर्टेड होते पण ती लोक एकदम सॉर्टेड होते अबाउट द प्रोसेस अँड ऑल. आणि ते म्हणजे खूप असं चांगली वाईब होती ग. म्हणजे तर श्रुतिक म्हणा, साहिल म्हणा, सोनाली म्हणा, हे सगळे म्हणजे त्यांच्यात ती ऊर्जा दिसत होती की नाही आपल्याला काहीतरी करायचं आहे. आता आपल्याला घेतलंय ना त्यांनी, आपल्यावर भरोसा ठेवला तर आपल्याला ते करायचं आहे. तर एकदम असे सगळे व्यवस्थित परफॉर्म करत होते ना, ते खूप भारी होतं. म्हणजे मी इतकी नव्हती त्या प्रोसेसमध्ये, कारण की माझं शूट किंवा जे काही पुढची प्रोसेस होती, मला मागच्या पॉडकास्टला पण जाता नाही आलं, इतकी मी इन्व्हॉल्व नव्हती त्यात. पण म्हणजे बाहेरून जे दिसतंय ना ते मला असं वाटतं की हां हे यांची ही मेहनत आहे आणि ती भले 3 वर्षांनी का होईना पण ती आली. आणि हे खूप गरजेचं आहे. कधी कधी असं होतं की मोठे मोठे प्रोजेक्ट्स बंद पडतात, पण काही कारणांमुळे होतही नव्हतं, पण सगळ्यांनी ॲडजस्ट करून येऊन त्या ठिकाणी ते शूट करणं त्या काळात ते खूप गरजेचं होतं. आणि म्हणजे मोटिवेशन तर होतंच, पण त्यांच्यातले गिव्हअप नाही केलं, त्यांना गिव्हअप नव्हतं करायचं. सो त्यांनी ते केलं. आणि विशालचं तर म्हणजे होतंच की मला ही करायचीच आहे काय. आणि म्हणजे वी आर सो सॉरी फॉर दॅट. आम्ही विशालला इतकं छळलं आहे त्याच्यावरून, अरे कुठे गेली तुझी अनसॉर्टेड, कुठे. आणि म्हणजे आम्ही असंच क्वेश्चन विचारा, चला आज बोलूया वगैरे असं टाइमपास जे करायचं तर सगळे त्याला त्याच्यावर हे करायचे. अनसॉर्टेड येणार होती ना, आणखी आमचे प्रोमोज नाही पण असे पोस्टर्स पडत होते, अनसॉर्टेडचे पोस्टर्स पडत होते, पण ती काही येत नव्हती. सो ती आता फायनली आली आहे. तर आय नो की त्याला खूप भारी वाटत असेल किंवा उत्तरं द्यायला की आली आता बोला, आली आता बघताय ना, एवढे विचारत होतात, दुसरा एपिसोड पण आलाय बघताय ना. सो ते त्याचं असेल. तू काय आता त्यांनी सांगितलं की नाही, एकच मला अजून सांगायचं आहे की आमच्या सिरीजचा पहिला आर्टिकल हा तरुण भारतनी छापलाय. सो तरुण भारतसाठी फार फार थँक्यू. आज तुम्ही आम्हाला बोलवलं सुद्धा आहे आणि आमच्या सिरीजचं पहिलं प्रमोशन तरुण भारतनी केलेलं आहे. सो ग्रेट. तर काय कुठून सुचलं आता, एकतर सायन्स बॅकग्राऊंड हां, आणि मग नंतर याच्यात आला लिखाणे, कसं सुचलं? तर जेव्हा लिखाणाच्या प्रोसेसमध्ये होत आहे तेव्हा माझ्या मनात एक रॅन्डम थॉट होता की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे आता इंडस्ट्री एवढी मोठी आहे ना की ऑडिशन्स वगैरे देऊन हे ते आपली तेवढी ओळख नाही आहे किंवा हे नाही आहे, तर मलाच माझ्यासाठी स्टँड घ्यावा लागणार काहीतरी इंडस्ट्रीमध्ये टिकायसाठी. तर बोललो असं करू काहीतरी ज्याने 4-5 लोकांच्या नजरेत तरी येईल ॲटलिस्ट. मग माझा एक कझन ब्रदरच आहे प्रतीक बामुगडे म्हणून, तर आम्ही दोघांनी मिळून लिहिले. तो माझा को रायटर आहे. तर त्याचा सॉंग्समध्ये खूप जास्त वाटा आहे. म्हणजे त्याने लिरिक्सपासून असं सगळं लिहिलेलं आहे. तर खूप छान लिहिले आहेत त्याने. तर आम्ही सर्व ते करायला गेलो प्रोसिजर, आणि आम्ही ती आय गेस 7 ते 10 दिवसांमध्ये लिहिली आणि बनीला मी दाखवली. तर बनीला ती आवडली वगैरे. पूर्ण प्रोसिजर वगैरे करायला लागलो आम्ही. 1 बाय 1 एक आर्टिस्ट जॉईन व्हायला लागले आम्हाला. जसं तो बोलला की खूप सारे ऑब्स्टॅकल्स झाले. तर फायनली म्हणजे ते एक असतं ना की जर आपण एखादी जिद्द घेऊन बसलो तर ती होते पूर्ण, नाही असं नाही. जसं प्रणिता मगाशी बोलली की पोस्टर्स येत होते किंवा जे येत होतं, आम्हाला तेव्हा वाटलं की गोष्टी होतील सॉर्टेड आणि मी रिलीज करू लवकर, म्हणून आम्ही एक प्रमोशन बेस वाईज ते करत गेलो. पण काही गोष्टी अनसॉर्टेड झाल्या, त्याच्यामुळे डिले झाला खूप साऱ्या गोष्टींना. जसं डबिंगचं प्रोसेस वगैरे बोलले, तर आम्ही डबिंग म्हणजे असं काही मोठ्या स्टुडिओला पण नाही केलं. एक मित्र आहे आमचा यूट्यूबर, त्याच्या स्टुडिओमध्ये आम्ही केलं. म्हणजे कॉम्प्रोमाइजच्या हिशोबाने गोष्टी केल्या, पण त्या चांगल्या होत गेल्या. आणि खूप सारे लोक जुडले गेले या प्रोसिजरला. म्हणजे मला आठवते प्रणिताचा आहे ना सिक्वेन्सच नव्हता. तर मला बनी बोललं की मला प्रणिता हवे अनसॉर्टेडमध्ये, मला नाही माहिती, तू काहीतरी कर. मी रुयाच्या कट्ट्यावरती बसून प्रणिताचा सिक्वेन्स लिहिला आणि मी बनीला दाखवलं. बनी चांगला वाटतोय, तो चांगला वाटतोय. मग प्रणिताला फोन केला, म्हणजे की तू इनस. म्हणजे त्याचं काही वर्षांनी जेव्हा तुम्हीच या गोष्टीवर चर्चा कराल तेव्हा अरे तिथे बसून सीन लिहिलेला वगैरे. सो मला तुम्हा दोघांना बिंग अ कॉन्टेंट क्रिएटर माझा असा प्रश्न होता की रील्स जेव्हा आपण बघतो तेव्हा असं होतं की खूप कमी वेळात, मगाशी तू म्हणलास असं की मोठी काहीतरी गोष्ट ती त्या एक काही सेकंदांमध्ये आपल्याला सांगायची आहे. पण एक होतं की सेम टॉपिक्स मे बी दुसऱ्या कॉन्टेंट क्रिएटर्सकडून रिपीट होतात.
सो एक असतं की फॉर एक्झाम्पल मला तुम्ही तिघेजण एक सेम कॉन्टेंट देतात, पण माझ्यापर्यंत कोणा एकाचाच कॉन्टेंट किंवा पोहोचावा किंवा तितकेच तिघांचे ताकदीचे कॉन्टेंट हवे, म्हणून एक कॉन्टेंट क्रिएटर म्हणून तुम्ही कसं त्या गोष्टीचा विचार करता, काय ते चॅलेंजेस फेस करता? मला फक्त याच्यावरती बोलायला आवडेल, कारण हा जो सर्व गेम आहे ना तो खरं तर ऑब्झर्वेशनचा आहे. ठीक आहे, म्हणजे आता समजा आताच एक मी फॉर एक्झाम्पल मोमेंट सांगतो. आता पाण्याची बॉटल असेल, ठीक आहे, जर तुम्हाला पाणी हवं आहे, तुम्ही असा हात पुढे केला पाणी घ्यायला, पण मला वाटलं की तुम्ही हात मिळवायला हात केलाय पुढे, तर मग मी असा हात मिळाला आणि तुम्ही पाणी घेतलं, तर ही एक सिच्युएशन झाली. मग ही आपण ऑब्झर्व करतो आणि ती आपण मग आता बोलतो की अरे चल हा कॉन्टेंट बनवू शकतो, तर ती कॉन्टेंट बनवून मग असं खूप लोकांसोबत झालेलं असतं. आपल्याला वाटतं की आपल्यासोबत होतं बाबा, पण असं खूप लोकांसोबत झालेलं असतं. त्याच्यामुळे लोकांना ते रिलेटेबल वाटायला लागतं. मग म्हणजे बोलतात ना, जे डेली लाईफ थॉट्स असतात ते जर आपण दाखवले लोकांना तर ते लोक जास्त अटॅच्ड समजतात आपल्याला. आणि जर काही वेगळं करायचं असेल सिनेमॅटिकली शूट किंवा काय, तर मग जसं मगाशी बनी बोलला की प्री प्रोडक्शन लागतं, तर ते गरजेचं आहे तशा स्क्रिप्टिंगसाठी. आणि मला असं बोलायला आवडेल की जे क्लॅशचं तुम्ही बोलात की सेम कॉन्टेंट आहे, आता ना ते एका सॅच्युरेशन पॉईंटला आलं आहे खरं तर. म्हणजे आता तर मला असं वाटतं की इंस्टाग्रामने आहे ना 1.5 मिनटं उगाच केलं आहे, 15-20 सेकंदच परत करायला हवा रीलसाठी. कारण की आजकाल एक आय डोंट नो तो काय ट्रेंड आला आहे, 10-15 सेकंडमध्येच रील संपून जाते. म्हणजे ते मला आठवते की एका ग्रुपने सुरू केलं होतं, तो त्यांचा USPच होता, ते सुरुवातीपासून करत होते, पण ते आता पूर्ण इंस्टाग्रामवरती फिरत आहे. त्याच्यामुळे असं झालं आहे की आता हे परत एका चुकीच्या दिशेला चाललं आहे की काय, परत कधी कोणीही फेमस होईल नाही सांगतायत. ओव्हरनाईट आज जर माझे 400-500 फॉलोअर आहेत, एक मी टाइमपास म्हणून रील टाकली तर माझीही रील 19-20 मिलियन जाऊ शकते, मलाही 10,000 फॉलोअर एका रात्रीत येऊ शकतात. सो तो हा गेम झाला आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम का होतो, एक लॉंग टर्म जो इन्फ्लुएन्सर्स असतो ना, ज्याचं विजन एक वेगळं असेल काहीतरी करायचं ह्याला घेऊन, त्याची एक होप राहून जाते. असं वाटतं की अरे यार मी तर एवढं मेहनत करून एक्झिक्यूट करतो. आता माझ्याच ग्रुपमध्ये खूप आहेत असे जे प्रॉपर एक्झिक्युशनवरतीच फोकस करतात. जसं मगाशीने नाव घेतलं की तन्मय, तर त्याला असं खूप असं तामझाम आवडतो व्हिडिओमध्ये की मला एवढ्या लोकांना पळवायचं आहे व्हिडिओमध्ये, हे करायचं ते करायचं असं आहे. तर मग काही लोक एक सिंगल फ्रेम असते काहीतरी आणि ते टाकतात आणि ते मिलियन्स ऑफ व्ह्यूज जातात, आणि ही जी मेहनतवाली असते त्याला लाखांमध्ये जातात. तर मग असं होतं की आपण कुठेतरी चुकतोय का किंवा काय. आणि क्लॅशचा बघायला गेलं तर क्लॅश आहे ना, हा एक मला तर युद्ध वाटायला लागले खरंच. म्हणजे लोक ना लेजिट मारायची वगैरे धमकी वगैरे देतात. जर तू जर नाही डिलीट केलास तर बघ मी काय करेन, तुला नाही. अरे नॉर्मल कॉन्टेंट क्लॅश झालाय, मूवी नाही क्लॅश झालाय तुमचा. नॉर्मल आता हे दोघं तर असतात, ह्यांना तर माहितीच आहे, रिअल प्रोसिजर माहिती आहे त्यांना. त्यांनी खूप एक्झाम्पलसुद्धा बघितले. जसं मगाशी बनी बोलला की रील केली होती, रिॲलिटी दाखवली होती, डायरेक्ट त्यांचे जे वरिष्ठ आहेत कोण आहेत त्यांच्याकडून मारण्याच्या धमक्या वगैरे आल्या डायरेक्ट. त्याच्यामुळे ती टेकडाऊन केली डायरेक्ट व्हिडिओ. तरी आम्ही बोलत होतो की नाही करायची, पण तो जो मित्र होता त्याने टेकडाऊन केली. तर हे असं आहे, म्हणजे क्लॅश जो आहे तो प्रकार एवढ्या लेवलला गेलेला आहे. म्हणजे जितका मे बी मूवीजचा पण होत नाही तितका ती रायव्हलरी म्हणू शकतो आपण. हो अगं खूप झालंय. तुला माहिती आहे का, कॉन्टेंट क्लॅशचं आहे ना, आता अलीकडच्या काळात एवढं होत नाही, पण 1-2 वर्षापूर्वी जर तू म्हणशील ना तर हे खूप व्हायचं. आणि आम्ही ज्या ग्रुपमध्ये असतो तिकडे पण 1-2दा वेळा असं झालं होतं. तेव्हासुद्धा समोरच्या ग्रुप्सकडनं फोन येणार की तू डिलीट कर, नाही तर मी तुला बघून घेईन असं वगैरे हे ते. पण माझं नेहमी प्रत्येकाला हेच म्हणणं असतं की तुम्ही काही करा, चहा आपण असाच पितो, तो कसा पितोय ते लोकांना कसं आवडतंय ना, प्रेझेंटेबल, म्हणजे आपण प्रेझेंट लोकांसमोर कसं होतोय ना ते फार महत्त्वाचं असतं. कॉन्टेंट विचार सेम असू दे ना, प्रॉब्लेम नाहीये, पण आता तू प्रेझेंटच असं इतकं उत्तम केलंय की लोकांना तेच आवडतंय, तर लोक डोक्यावरती तुला घेणारच. मग याच्यानंतर प्रत्येक क्रिएटरनी काय विचार करायला हवा की त्यांनी आणि मी सेमच केलंय, पण माझं प्रेझेंटेशन कुठेतरी कमी होतं, याचं जास्त होतं म्हणून डोक्यावरती याला उचललंय. याला शिव्या घालण्यापेक्षा ह्याच्याकडनं ह्यांनी कसं प्रेझेंट केलं हे शिकू आपण, आणि नेक्स्ट कॉन्टेंट आपण त्याला तसं उत्तर देऊ. असं प्रत्येक क्रिएटरने विचार केला तर असं क्लॅशेस वगैरेचा प्रॉब्लेम होणार नाही. कारण सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म हा ऑलटुगेदर एक वेगळं विश्व झालंय. जसं OTTचं एक विश्व आहे, मालिकांचं विश्व आहे, चित्रपटांचं विश्व आहे, नाटकाचं विश्व आहे, तसं हे मगाशी जे आपण करिअरचं म्हणत होतो की ॲक्च्युली मुलं मुली आत्ताची यंग अगदी शाळेची मुलं देखील
त्याकडे एक करिअर म्हणून पाहतात. किंवा रील्सवरती बऱ्याचदा मी बघताना की एवढीशी कोणतरी मुलगी आहे, ती डान्सचे व्हिडिओज करते, ती ते लिरिकल व्हिडिओ करते. आणि सो असं होतं की मे बी त्यांचे आई बाबा पण, बिकॉज मे बी आय डोंट नो, म्हणजे तुमचे मे बी अनुभव असतील किंवा माझे, की तू या क्षेत्रात जाऊन काय करणार आहेस. हा, म्हणजे तू त्या क्षेत्रात जाऊन काय करणार आहेस, पुढे काय, हे आपल्या पालकांचा प्रश्न असतो. पण आत्ताचे पालक असे झालेत की त्यांचे फॉलोअर कमी झाले किंवा त्या एक्झॅक्टली. सो त्याबद्दल काय वाटतं? नाही, तू ते बरोबर वाक्य वापरलं, विश्व. हे ऍक्च्युली मी पण पाहतो ना, विश्वच झालंय अगं. उद्या चुकून माकून असं झालं नाही पाहिजे, पण खरं तर पण असं झालंच की ते इंस्टाग्रामवाल्यांनी रीलच बंद केलं. तर मी तुला लिहून देतो, 20 ते 30% क्रिएटर्स आहेत ना, हे मेंटल होतील, हे वेडे होतील. त्यातले काही जण आत्महत्या पण करतील, हे तुला मी लिहून देतो. कारण ते इतकी आहारी गेलेत त्या गोष्टीवरती. आणि मी तर प्रत्येक वेळी म्हणतो, माझ्यासोबत ही म्हणते, आमचे काही लोक पण म्हणतात की तुम्ही फक्त ह्या गोष्टीवरती अवलंबून राहू नका, कारण त्याला कुठेतरी एंड आहे. कारण हो, एक सॉरी नंतर पण एक मला ऍड करायसाठी की तू म्हणाल की आत्महत्या करतील किंवा मेंटल होतील. कारण ते एक की मी बाहेर गेल्यावर मला माहिती आहे माझ्या आजूबाजूला 10 लोक येणार आहेत. पण एका पॉईंटला असं झालं की आपण दोघे एकत्र आहोत, आपल्या दोघांचे सेम फॉलोअर्स आहेत किंवा पुढे मागे आहेत, पण दोघे एकत्र गेल्या कधी तुझ्याकडे तो घोळका फार येईल आणि त्याचं मला खूप हे होईल की बोलायला आवडेल. काय होतं, आता मी सिरियल पण करते, पण आता असं झालंय ना की मोस्टली लोक सगळं इंस्टाग्रामवरच बघतात, ऑर एल्स OTTवर बघतात. टेलिव्हिजनचा ऑडियन्स किंवा क्राऊड हा बऱ्यापैकी कमी झाला आहे, कारण की आता OTT वगैरे आलं आहे. तर हे माझ्याबरोबर झालं आहे. पण मला माहिती आहे की नाही, आपण जे करतोय ते खूप वेगळं आहे. रील्स आज करताय तुम्ही, मी पण करत होते, पण एक पॉईंट असा येतो ना की आपल्याला विचार करावा लागतो की रीलवरच तुझं सगळं भागणार आहे का, तर तू कर. रील्समुळे खूप लोक फेमस झाले, त्यांना बरीचशी कामं मिळालेत, पण परत तू बघशील तर रीलमुळे ती लोक परत वेबसिरीजकडेच गेलेत किंवा मग मूवी केलाय त्यांनी, ती लोक परत त्या इंडस्ट्रीमध्येच गेलेत. भले आता आम्ही पण सेटवर आम्ही रील्स करतो, का नाही करणार, आमचं एक टाइमपास म्हणून का नाही, पण आम्ही करतो ते रील्स. डान्सच करा, ट्रेंड फॉलो करा, किंवा आम्हाला त्या कॅरेक्टरच्या वाईज काही पटकन सुचलं तर आम्ही ते करतो. तर रील्स आपण करूच शकतो, ओके, पण पुढे काय, मग तुमचं मंथली इन्कमचं काय, हा खूप मोठा. इनफॅक्ट आम्हीही यांना म्हणालोय, बऱ्याच वेळा म्हणालो की तुम्ही करताय रील्स, करा, पण तुम्ही साईड बाय साईड ऑडिशन्स पण द्या, तुम्ही ते पण करा, कारण की ते पण तेवढंच गरजेचं आहे. आज काय होतं ना, काही जणांना असं वाटतं की बाबा मी आता झालोय मोठा ॲक्टर, मी रील्स, पण नाही. ज्यांनी थिएटरच नाही केलंय, ज्यांनी कॅमेरा फेस नाही केला आहे, जो प्रॉपर मूवी कॅमेरा किंवा आपला वेबसिरीज कॅमेरा, आपल्या सिरियल्सचा कॅमेरा फेस नाही केला आहे, खूप डिफिकल्ट जातं. कारण की माझ्याबरोबर हे झालं आहे. मी थिएटर केलं मान्य आहे, पण काय होतं ना, मी जेव्हा हे रील्स करायचे तेव्हा आपण काही डायलॉग आपल्या बोलीभाषेत आपण बोलून जायचो, तेव्हा आपल्या भाषेचा नचा न वगैरे हा इतका फरक पडायचा. आपण हे करायचं कारण की लोकांना ते आवडायचं, हा बोलीभाषाच आहे, आणि आपली क्या रे मेरे को तेरे को हे आपण करतो, बरोबर. तर तेव्हा ते रीलवर चालून जातं, कारण की हा अख्खा ऑडियन्स बघत असतो. पण जेव्हा तू थिएटरमध्ये करशील, तेव्हा तू एक वन ॲक्ट करशील, तू नाटक करशील, तेव्हा तुझी भाषा, तू जे बोलतेस, तू ज्या प्रकारे बोलतेस, तुझं तेवढं आउटपुट आहे का, जे त्याला मग ते हे होईल, कॅच होईल एखाद्या आर्टिस्टला, त्याचं गिव्ह अँड टेक तुमचं तेवढं आहे का, ते सगळं मॅटर करतं. रीलवरनं तुला एक किस्सा सांगेल, थोडक्यात संपवतो मी. केदार शिंदे डिरेक्टर आहेत ना, त्यांनी एक वाक्य वापरलं होतं. माझा मित्र त्यांना असिस्ट करत होता, आणि माझा मित्र नेमका सुरुवात केली होती कॉन्टेंट क्रिएशनला, रील्स बनवायला, आणि त्यांचा असिस्टंट म्हणलं सरांचं लक्ष, केदार शिंदेचं. मग केदार शिंदे सरांनी त्याला विचारलं, काय रे तू रील्स वगैरे बनवायला लागलाय? तर तो म्हणाला की हा सर, साईड बाय साईड चालू केलंय मी ते करायला. तर त्याला एकच वाक्य त्यांनी वापरलं की हे सगळं करून, रील्स वगैरे बनवून तू किती दिवस इतरांच्या फिल्मचं प्रमोशन करशील, असं काहीतरी काम कर की स्वतःच्या फिल्मच्या प्रमोशनला तुला सगळीकडे बोलवतील. त्यांनी त्या क्षणी रील हे बंद करून टाकलं. मी जोक नाही करत आहे, मी खरं सांगतो, त्यांनी त्या क्षणी रील बंद करून टाकलं. तो आता प्रॉपर फिल्म मेकिंगमध्येच त्यांच्यासोबत काम करतो, लाईट्सचं काम करतो, त्याचं ते काम चालू झालंय. सो रील हे मी करिअर म्हणून बघत नाही. म्हणजे तू मला इंडिव्हिज्युअली विचारशील तर बाकीच्यांचं करिअर असेल, ते माझ्यासाठी करमणूक येते. मला कंटाळा आला की मी रील बघतो. सो रील हे करिअर, आता ठीक आहे या लोकांनी घेतले ते करिअर म्हणून, पण माझं असं म्हणणं आहे की ते करिअर म्हणून घ्या तुम्ही, नो डाऊट, पण एका सॅच्युरेशन पॉईंट प्रत्येकाच्या जीवनात येतो.
शाहरुख खानला आपण जेव्हा बघायचो पहिले तेव्हा तो आपल्याला खूप आवडायचा, पण आताही अशी लोक आहेत जी त्याला बघतात सुद्धा आणि तेवढीच लोक अशी आहेत की आता तो म्हातारा झाला कशाला बघायचं, किती वर्ष तो हिरो म्हणूनच काम करणार, अशीही लोक सुद्धा आहेत. सो त्या एवढ्या मोठ्या सुपरस्टारला जर असं बोलू शकतात तर आपण तर काहीच नाही आहोत. त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन हा जो मेन असतो आपला तो प्रत्येकाने ह्या इन्फ्लुएन्सर्सनी चालू करावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. विशाल तू काय सांगशील? जसं बनी बोलला की एक सॅच्युरेशन पॉईंट येतो, म्हणजे असं बोलतात ना की जोपर्यंत आहे ना वाहतं पाणी आहे ना, जेवढी भांडी धुवायची आहेत, हात धुवायचे आहेत, सगळं धुवून घ्या. मग तुम्ही वाहत्या पाणी समजा 3-4 वर्षांसाठी असेल अजून येत्या, तर 3 लाख कमवा, 10 लाख कमवा, 50 लाख कमवा, 80 लाख कमवा, जेवढे कमवायचे आहेत कमवून घ्या. कारण की उद्या परवा माहिती नाही की काय होईल. बरोबर. तर मग मी स्वतः सांगेन, मी म्हणजे 1-2 ठिकाणी ॲडमिट केलं आहे की मला स्वतःला रील बनवायला इतकं नाही आवडत, हे ह्याला माहिती आहे. मला स्वतःला नाही आवडत. मी करतोय ते की एक म्हणजे बोलतात ना की थोडेफार पैसे मिळत आहेत आणि जो माझा लाईफमध्ये गोल आहे त्याच्या मी थोडं जवळ चाललो आहे. जे मला फिल्म मेकिंग करायचं आहे प्रॉपर, त्याच्या म्हणजे रीलने काय झालं, रीलने एक गोष्ट मी सांगतो, 4 चौघांमध्ये फेस व्हॅल्यू बनली, 4 चौघांच्या मोबाईलमध्ये इझिली पोचायला लागलो. त्याच्यामुळे आय रिस्पेक्ट दॅट. मी त्याला कधीच असं वाईट नाही बोलत की मी तर रीलला कधी बोलणारही नाही, कारण की आज मी जर तुमच्या समोर आहे ते रीलमुळेच आहे. एक्झॅक्टली. हे सर्व माझ्या ओळखीचे आहेत, हे सर्व इंस्टाग्रामचे आम्ही मित्र आहे. आम्ही कोणच असे मी कॉलेजचा MDचा, हा रुयाचा. MD मधले माझे इतके मित्र नाहीत, पण सगळे रुयाचे मित्र झाले माझे. हा रुयाला मला भेटला, सगळे सगळ्यांना सामावून घेतो. मला हे म्हणजे बोलावं असं वाटेल की आज पण आहेत ना रील्सच्या माध्यमातून मी एवढं खरं सांगेन की महिन्याला लोक घर घेऊ शकतात एवढे कमावतात. आम्ही स्वतः पर्सनली बघतोय ते. म्हणजे 19-20 लाख रुपये टॅक्स भरणं इज नॉट अ जोक. म्हणजे इन्कम किती असेल ते बघा तुम्ही. 19-20 लाख टॅक्स भरणं, आम्ही ह्याला विचारा, आम्ही डोळ्यांनी बघतोय आमच्या ते डेली उदाहरण. त्याच्यामुळे आम्हाला कळतं की नाही, दिस इज पॅसिव्ह इन्कम. म्हणजे बोलतात ना जोपर्यंत येते घ्या भरून बँक, मस्त चांगले पैसे कमवा, गाडी या, इन्व्हेस्टमेंट, हे आता त्या क्रिएटरवरती डिपेंड आहे. मी जर महिन्याला 15 लाख रुपये कमवत असेल, म्हणजे कमवत नाही मी जर कमवत असेल तर मी इन्व्हेस्ट कसे करेन, मग ते जो प्लॅन बी. म्हणजे बोलतात ना की 7 ते 8 लाख, जर मी 15 लाख कमवते तर माझा हा गोल मी ठेवेन स्वतः की मी 7 ते 8 लाख रुपये अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करेन ना की ते फ्युचर माझं एकदम सिक्युअर करून ठेवतील. मग ते FD असू दे किंवा खूप साऱ्या गोष्टी असू दे, प्रॉपर्टीज असू दे. मी जर असतो ना त्या ठिकाणी तर मी लिहून देतो, मी मुंबईत इतके घरं ठेवले असते ना, प्रत्येक एरियामध्ये घर घेऊन ठेवले असते. पहिलं लालबाग जे माझं स्वप्न आहे. सो स्वीट. मग अशा आपण बोलताना सावरकर चित्रपटाबद्दल बोलत होतो, जो रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शित केलाय, अभिनीत केलाय. तर त्या सावरकर चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तू जेव्हा पाहिलास तर व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? कारण आत्तापर्यंत सावरकर जे सगळ्यांनी वाचलेत, ऐकलेत, तर ते सगळं त्या चित्रपटात व्हिज्युअलायझेशन ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं खरंच चॅलेंज आहे. सो तुझं काय म्हणणं आहे? नाही, हे खूप मोठं चॅलेंज आहे अगं. सावरकरांवरती चित्रपट, अशा व्यक्तीवरती चित्रपट करणं म्हणजे रणदीप सरांनी आय गेस स्वतःचं घर विकलं असं माझ्या माहितीनुसार. मी त्यांचा एक पॉडकास्ट ऐकला होता. स्वतःचं घर विकून 30 किलो वजन कमी करून लेखन त्या चित्रपटाचं, दिग्दर्शक पण त्या चित्रपटाचं आणि लीड हिरो म्हणून पण. म्हणजे इतकं मोठं चॅलेंज. आणि सावरकर व्यक्तिमत्व तर अजूनच फार मोठं आहे. म्हणजे मला नाही वाटत की कोणीच केलं असतं आणि योग्य तो न्याय दिला आहे त्या फिल्ममध्ये. म्हणजे अक्षरशः वीर सावरकर समोर आहेत असंच मला वाटलं होतं आणि मी त्यांच्यामध्येच राहतोय, ते पाहतोय सगळं. कारण सावरकरांबद्दल मी वाचलं आहे खूप जास्त आणि ते कट्टुकट डायलॉग, ते फ्रेम, तो अँगल, ती काळा पाण्याची शिक्षा, बापरे, ते रत्नागिरीमध्ये त्यांचं त्या गावातच थांबणं, इतकं सगळं हॉरिबल. ते मी पुस्तकात वाचलं होतं ना तेव्हा मला ते इतकं हॉरिबल वाटलं होतं, पण जेव्हा मी त्या मोठ्या पडद्यावर पाहिलं तेव्हा माझं असं आलं की बाप रे, काय किती ह्या माणसाने आयुष्यात सोसलं आहे. आणि त्या माणसालाच देशामध्ये वाटेल ते बोललं जातं. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटलं जातं मला की त्याच्यामध्ये भरपूर मराठी मुलं पण आहेत, मुलं तरुण, जे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच सावरकर म्हणजे त्यांना माहिती पण नाही काय, पण तरी पण एकाचं ऐकलं म्हणून मी बोलायला लागलो.
सो फार वाईट वाटतं, कारण लोकांना माहीतच नाही इतिहास काय. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगेन की सावरकर चित्रपट हा बघायलाच हवा, कारण खरं हिंदुत्व काय असतं आणि खरं राष्ट्रभक्ती असते, जी आपण देशासाठी काय काम करतो, आपण देशाचं काय देणं लागतो, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येकाला कळेल. कारण पुस्तक वाचायला इतका कोणाला वेळ आहे मला वाटत नाही, आणि वेळ असला तरी पण कोणाला किती आवड आहे पुस्तक वाचायची हे मला काही माहिती नाही. त्याच्यामुळे ते आयुष्यातले 3 तास जरूर काढा आणि सावरकर चित्रपट नक्की पहा. मला ना सर्वात पहिले आय एम आस्किंग युअर क्वेश्चन. मला सर्वात पहिले तुला क्वेश्चन विचारायचं वाटेल, जर मी तुला ह्याच्यामध्ये थांबायला सांगितलं 1 महिना, बाहेर जायचंच नाही, तर तुला चालेल का? नाही. विचार कर, सावरकरांनी जेलमध्ये किती वर्ष कसे काढले असतील, ते पण विदाऊट एनी फॅसिलिटी. बाकीच्यांना सोडत होते पण त्यांना आणि त्यांच्या भावांना नाही सोडलं. म्हणजे त्या मूव्हीमध्ये रणदीप हुडा जे आहेत त्यांनी जे दाखवलेलं आहे, सल्यूट. स्वतःचं एक ट्रान्सफॉर्मेशन करणं. खूप सारे मीम्स व्हायरल होत आहेत की इंडियन ख्रिश्चन बेल म्हणून. म्हणजे ख्रिश्चन बेल एक असा ॲक्टर आहे हॉलिवूडमध्ये जो कॅरेक्टरसाठी एकदम बारीक होतो, कडका माणूस हाडांसारखा दिसतो, पण लगेच नेक्स्ट मूवी एकदम प्रॉपर बिल्ड. सो म्हणजे असं खूप छान वाटलं की रणदीप हुडा आहेत त्यांनी एक पाऊल उचललं टुवर्ड्स की आपलं जे आधीच्या लोकांनी जे त्याग केला आहे आपल्या हिंदुत्वासाठी किंवा आपल्या देशाच्या इंडिपेंडन्ससाठी. खूप साऱ्या लोकांनी ऑब्स्टॅकल्स क्रिएट केले तेव्हा, बट ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं म्हणून आज आपण इकडे आहोत. नाही तर आपण पण आज एका वेगळ्याच स्टेटला असतो किंवा काय असतो. आणि ज्या लेवलने त्यांनी डिरेक्शन केलं ना, एकदम मस्त. स्टोरी टेलिंग खूप छान होती, रायटिंग खूप छान होती, आर्ट डिपार्टमेंट तर खूप छान. आणि रसिका, मला फार आनंद या गोष्टीचा होतो की तू हा आवर्जून प्रश्न विचारला सावरकरांबद्दल, कारण ही काळाची गरज आहे. म्हणजे हे आपल्यासारख्या एज ग्रुपच्या मुलांना कळलं पाहिजे. खरंच म्हणजे देश सहजासहजी मिळाला नाही आपल्याला इंग्रजाच्या तावडीतून. सो चाफेकर बंधू असं जगातलं असे सख्खे 3 भाऊ एकत्र फासावर लटकणारे मी तरी पहिल्यांदाच पाहिलं. असं कोणीच, म्हणजे अख्खी पिढी संपली चाफेकरांची. सो त्याचंही चित्रीकरण मस्त दाखवलं आहे सावरकर चित्रपटात. त्याच्यामुळे मला असं कुठेतरी वाटतं की ह्या एज ग्रुपनी तर नक्कीच सावरकर, आणि फक्त फिल्म बघू नका, तर वेळ मिळाला तर सावरकरही वाचा. सावरकर वाचलं की सावरकर काय ते कळतील, आणि ते जर कळलं ना तर माझ्यासाठी तरी, म्हणजे मी आता जाणून घेतोय अजून. मी आता माझी जन्मटेप वाचतोय सध्या, माझं ते वाचन चालू आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा वाचतोय ना तेव्हा माझ्या करिअरला पण कुठेतरी मार्ग मिळतोय. त्याच्यामुळे तो एकच फोकस ठेवायचा. त्यांचा फोकस होता की मला माझ्या देशाला स्वातंत्र्य द्यायचंच आहे. आता माझा फोकस हलतो सारखा. मी डिरेक्शन करतो, मध्येच प्रोडक्शनमध्ये जाऊ का, मध्येच राजकारणात जाऊ का, वडिलांना मदत करू का, असं फोकस हलतोय माझा. पण मी जेव्हा सावरकर जाणून घ्यायला सुरुवात केली, मी जे चित्रपट पण पाहिला तेव्हा त्या दिवसानुसार मी आता माझा एकच गोल ठेवला आहे की माझं लॉ पण चालू आहे. बेसिकली मी लॉसुद्धा करतोय. त्याच्यामुळे लॉ हे ह्याच्यासाठी करायचं आहे आणि फिल्म मेकिंग हे आवडीसाठी करायचं आहे. मला एक बोलावं असं वाटेल, जसं बनीने मेन्शन केलं की चाफेकर बंधू. तर एक मध्ये आमचं एक काम होतं पुण्याला कॉलेजमध्ये एका, तर आम्ही सर्व गेले होतो. तर आम्ही चाफेकर बंधूंचा जो वाडा होता तिकडेही आम्ही जाऊन आलो. हां, पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यात. तर त्या वाड्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ती एक एनर्जी फील झाली त्या वाड्यामध्ये. म्हणजे बोलतात ना, तो एक ऑथेंटिकनेस, तो एक त्याग दिसून आला त्या वाड्यामध्ये की यार ह्या वाड्यामध्ये एवढा इतिहास घडून गेला आहे. आणि म्हणजे आपण किती लकी आहोत की आपल्याला हे बघायला मिळतं आहे. आणि मला तर सर्वात म्हणजे अभिमानास्पद हे वाटतं ना की मी भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलो, मी मराठी म्हणून आहे, मी एक हिंदू म्हणून आहे, हे माझ्यासाठी खूप लकी आहे. मुळात काय ना, त्यांनी तो वाडा तसाच ठेवला हे इतकं गरजेचं आहे ना. तर आजकाल हा चला जाऊ दे ना, झालं ना, आता संपलं, गेले ना, तर जाऊ दे ना, कशाला हवं आहे. पण त्यांनी तो तसाच ठेवला आहे. तिथे माणसं ठेवली आहेत, सगळं ती साफसफाई किंवा मग जी लोक येतात व्हिजिट करायला, बघायला, टुरिस्ट प्लेस नाही म्हणणार, पण ज्यांना थोडकं जे काही माहिती आहे ते लोक येतात तिथे बघायला, आणि त्यांना ते अगदी छान हे करतात की तुम्हाला पाणी काय हवं आहे. ती लोक अक्षरशः व्यवस्थित त्यांची हॉस्पिटॅलिटी असते. सो स्वीट. बरं, तू आता राजकारणाबद्दलच बोललास, तर निवडणुका येत आहेत, तर त्याकडे एक यंग जनरेशन म्हणून
कसा पाहतोस? आणि मतदान आपल्या जनरेशनने पण करावं, कारण बऱ्याचदा असं होतं की मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून आपलं जनरेशन मे बी पाहतं, किंवा अगेन ह्याच्यामध्ये ते आपण जे मगाशी म्हणालो की घरचं बाळकडू, तर मतदान करणं हे किती महत्त्वाचं आहे हे जर आपल्याला आई वडिलांकडून आपल्याला ते सांगितलं जात असेल की मतदानात तुला 18 वर्ष झाल्यानंतर मतदान करायचा हक्क मिळतो, तो का? तर त्या करोडो लोकांच्या मतदानामध्ये तुझंही मत एक महत्वाचं असतं. सो ते आत्ताच्या जनरेशन म्हणजे आता नवीन, आता यावर्षी मे बी होतील काही जण 18 वर्षाची, पहिलं मत आहे वगैरे, ती एक एक्साइटमेंट वेगळी असते, पण त्याचं गांभीर्य किती आहे, आपल्यावरती जबाबदारी किती आहे, सोशल मीडिया थ्रू किंवा आपल्या कॉन्टेंट थ्रू किंवा तुमची तू म्हणालास की आपली फेस व्हॅल्यू आहे, तर त्याचा फायदा करून घेऊन आपण ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवू शकतो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच मतदान हे करायलाच हवं प्रत्येकाने. मी प्रत्येकाला आवाहन करेन की येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही प्रत्येकाने मतदान करा. आणि न्यू वोटर्सला तर खूप मोठा चान्स आहे. कसं आहे माहिती आहे का, मतदानाच्या दिवशी सुट्टी असते, तू बरोबर बोललीस. तर असे अनेक लोक आहेत जे त्या सुट्टीचा फायदा घेतात आणि बाहेर जातात, मतदान करत नाही. हां, त्याच्यानंतर मग आपण निकाल बाहेर येतात, मग एखादं पक्षाचं सरकार बनतं, मग त्याचे काही गोष्टी नाही आवडल्या तर आपण नावं ठेवतो फार, आपण खूप काही बोलतो, त्यांच्या विरोधात बोलतो, चांगलं पण बोलतो, नाही असं नाही, पण विरोधात भरपूरच बोलतो. पण मला असं त्या लोकांना विचारायचं आहे की जेव्हा मतदान असतं तेव्हा तुम्ही ते खरंच मत देतात का? आणि जर तुम्ही देत असाल तर तुमचा हक्क आहे बोलण्याचा, काही चुकीचं असलं बोला. पण असे माझ्या नजरेत कितीतरी लोक आहेत जे सुट्टीसाठी मतदानाच्या दिवशी बाहेर जातात आणि ती लोक फार नावं ठेवतात. मग तुझ्याकडे जेव्हा वेळ होता तेव्हा तू वोट का नाही केलंस? तेव्हा योग्य तो जो कॅन्डिडेट आहे त्याला तू निवडून नाही आणलंस, तेव्हा तू सुट्टी मनवायला गेलो होतास ना. मग आता का तू नावं ठेवतोयस? म्हणजे प्रत्येकाने तो दिवस, जो मतदानाचा दिवस आहे, तो फार महत्त्वाचा असतो, कारण तो आपल्या देशासाठी, राज्यासाठी, आपल्या शहरासाठी फार महत्त्वाचा असतो, कारण त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी, घडामोडी सुरू होतात. सो त्याच्यामुळे प्रत्येकाने वोट हे करायलाच हवं. आणि प्लस ज्यांचं वोटिंग कार्ड नाही आहे, एज उलटून गेलं आहे, वय उलटून गेलं, तरी पण काही लोकांचं अजून वोटिंग कार्ड नाही आहे, लायसन नसतं ते कोणाकडे, जर वोटिंग कार्ड नसतं, त्यांनी पहिलं वोटिंग कार्ड करा आणि वोट द्या. नंतर मग नावं ठेवा ना तुम्ही. पहिलेच तुम्ही काही ना काम करता नावं ठेवायची. आणि आपल्याकडे खूप घाण सवय आहे. मेन म्हणजे वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपलीच लोकं अशी भरपूर आहेत. बाकीच्या इतर समाजातली लोकं मी पाहतो ना, तुझं माझं फार वाकडं असेल, पण अशा गोष्टी काही बाहेर आल्या ना की ते एकत्र असतात. पण आपलीच लोकं अशी आहेत ना की किती वाईट असं तरी त्या दिवशी पण आपण एकत्र नसतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी प्रत्येक तरुण मित्रमंडळींनी लक्षात ठेवली पाहिजे की ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे मी तरुण भारतच्या मीडियममधून सांगेन की वोट हे नक्की करा, कोणालाही करा. तुमचा आवडता पक्ष, आवडता माणूस कोणी असेल, पण तो शिकला आहे का, त्याला खरंच तुमच्या मतदारसंघाची जाणीव आहे का, तो तुमच्या मतदारसंघात फिरला आहे का, त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे का, अशा लोकांनाच तुम्ही संसदेत पाठवा, असं माझं मत आहे. तू जसं म्हणालीस की सोशल मीडिया थ्रू काही होऊ शकतं का, तर होतं. बरेचसे कॅम्पेन असतात त्यासाठी. ते प्रत्येक क्रिएटर्सना सांगतात की तुमचं काय मत आहे ते तुम्ही तुमच्या कॉन्टेंट थ्रू तसं करा आणि प्रमोट करा. हे खूप होतं आणि हे व्हायलाच हवं, खूप गरजेचं आहे. कारण की आपण बघतोय की आपल्याला कधी कधी कळतं की नाही हे बरोबर होत नाही, पण काय करणार, शेवटी आपणच वोट दिलेला असतो. हे होतं त्यावेळीस, जसं आपलं त्यावेळी होतं की आपला हा हक्क आहे, पण मग ते आपल्याच तोंडावर पडल्यासारखं होतं की अरे पण वोटही आपणच त्या व्यक्तीला केलं आहे किंवा आपण नाही केलं आहे, हे होतं. सो त्यासाठी जे कॅम्पिंग्स होतात हे खूप गरजेचे. उलटं अजून दुप्पट तिप्पट ह्यांनी व्हायला पाहिजेत कॅम्पिंग्स, ते सुरू व्हायला पाहिजेत, जे अजूनही एवढी दिसत नाही आहेत, पण फार काही म्हणजे मॅन्युअली चाललेले आहेत, पण ते सोशल मीडियावर दिसत नाही आहेत, असं होतं. सो मला असं वाटतं की ते अजून व्हायला पाहिजे, जेणेकरून जसं बाकीच्या गोष्टी स्प्रेड होत आहेत तसे याही जास्त स्प्रेड व्हायला पाहिजेत. कारण की काही मुलांचं तयारी जाऊ दे, काय करायचं आपल्याला, ते राजकारण काय कळतच नाही, त्यांचं काय चालू, त्यांचंच आपापसात इतकं आहे की आपल्याला कळतच नाही की आपण कुठे जायचं. पण तसं नसलं पाहिजे आणि अजून मीडिया थ्रू अजून ते स्प्रेड झालं पाहिजे आणि अजून व्हायला पाहिजे, जेणेकरून ती लोकं वोट करतील. आणि तू म्हणलीस ते बाळकडू वोटिंगचं, ते खरंच गरजेचं आहे. माझ्या घरी तर तुला सांगतो, ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी आम्ही ऑलरेडी गॅसवरती सगळे असतोच, कारण पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसल्यामुळे थोडंसं त्याच्यामुळे चालून जातं ते सगळं.
पण माझे आई वडील तर इतके मागे लागतात की पटो न पटो, नोटा तर नोटा, पण मतदान करायचंच. आणि मला अक्षरशः घेऊन जातात ते. आणि घेऊन जायचा प्रश्नच येत नाही, मलाच आवडतं त्या गोष्टीची फार. तसं मी माझ्या इतर लोकांना पण सांगत असतो, माझ्या भावाला सांगतो, बहिणींना सांगतो, कारण गरजेचं आहे ग ते. फार देश पुढे कसं जाणार? आपण नावं ठेवायला सगळेच एकत्र पळतोय, पण काही चांगलं होत असेल तर त्यात आपला खालीचा वाटा काहीतरी असला पाहिजे. त्याच्यामुळे मतदान महत्त्वाचं आहे फार. तू काय सांगशील? तर खरंच इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती. सामान्य माणसाचा जो अधिकार बोलतो आपण, ते म्हणजे मतदान आहे खरं तर. आणि मी सर्व जी यंग पिढी असेल त्यांना पण सांगेन की खरंच मतदान केलं पाहिजे. आपलं मत आपण मांडलं पाहिजे. जसं बनी बोलला की नोटा तर नोटा, तुम्हाला नसेल पटत तर नोटा करा, पण करा. तुमचं मत कळू देत. कळलंच नाही तर कसं करणार ना? सगळे जे काही अनालिटिक्स आहेत ते कळणारच नाही. लोकांना नक्की हवं आहे काय? जर आता जे चाललंय ते हवं आहे की आता जे चाललंय ते नाही हवं आहे की हे चालूच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप लोक असतात जे फक्त क्रिटिसाइज करतात उगच. म्हणजे बोलतात ना आपलेच मित्र बघत नाहीत, काय नाही, काहीही बोलणार एखाद्या व्यक्तीला धरून किंवा काहीही बोलून. पण तुम्ही आता काय करताय आयुष्यात ते बघा. तुम्ही फक्त एका ठिकाणी येता, बसता, टाइमपास करता, आयुष्यात काही करत नाही, पण इतर लोकांना बोलण्यात मात्र मी पुढे. असे खूप लोक असतात. कर्मात काहीतरी आणा ना तुम्ही. म्हणजे बोलतात कर्मात तर मी काही केले नाही आहेत, पण मी क्रिटिसाइज करणार. मग तशा लोकांचं मतच घ्यायचं नाही. पण त्या लोकांनी मला असं वाटतं की मतदान नक्की करावं. तिथे तरी तुमचं मत कळेल. तुमचं मत कळू दे. एक्झॅक्टली. कारण तिकडे तरी पुढाकार घ्या, काहीतरी कळेल ना. ॲटलिस्ट ॲट द एंड काय हवंय लोकांचं मत काय. तर मी तरी सर्वांना सांगेन की तरुण पिढीने जरा, म्हणजे आता बोलतात ना की तरुण भारत जसं आहे तसा तरुण भारत एक एमर्ज झाला पाहिजे. तर मग तरुण लोक जेव्हा पुढे येतील तरच ते होऊ शकतं, त्याशिवाय ते नाही होणार. मला फक्त एक बोलायचं आहे. आज जी डेट आहे 9 एप्रिल 2024, तर आत्ताची जी रुलिंग पार्टी आहे त्यांनी आहे ना म्हणजे एक विचार केला छान क्रिएटर्सच्या माध्यमातून. एक क्रिएटर्स अवॉर्ड्स म्हणून ठेवण्यात आला, फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर म्हणजे मी तुला सांगतो की आत्ता आहे ना, आत्ताच्या घडीला 50 ते 60% क्रिएटर आहेत ना त्यांचं वोटर आय डीच नसेल. मी सांगतो कारण की माझे असे खूप मित्र आहेत त्यांचं वोटर आय डी नाही, त्यांना वोटिंगमध्ये इंटरेस्टच नाही आहे. सो त्या रुलिंग पार्टीने तो कॅम्पेनच झाला ना त्यांच्यासाठी. परत क्रिएटरबद्दल एक बोलतात ना, ती एक भावना जागृत केली की येस वी केअर फॉर यू. समजा. तर मग आता माझं जर वोटिंग आय डी नसेल, ठीक आहे, माझं जर हे नसेल, कार्ड नसेल, तर मग माझ्या मनात कुठेतरी विचार येणार की बाबा माझ्याबद्दल जर विचार केला जातोय, माझ्या प्रोफेशनबद्दल विचार केला जातोय, तर मी का नाही वोट करणार. बरोबर. जो माणूस माझ्याबद्दल विचार करेल तर मी ऑफकोर्स, मला असं वाटणार की येत्या काही फ्युचर, आता जर तरुण आहेत सर्व मुलं, मला जर वाटतं की ह्या स्टेजलाच माझा विचार केला जातो तर पुढे का नाही केला जाणार. पुढे अजून मास लेवलला होत जाणार. मला म्हणजे मी हे बोलतोय कारण की मला स्वतःला मेल आला होता आणि ते खूप सारे मेल्स येतात, त्याच्यामध्ये तो गेला होता मेल. तो तरी पण मी ॲट द एंड मोमेंटला आय गेस रजिस्टर केलं होतं, पण ते नाही झालं वाटतं. नाहीतर मग मी आज त्या फंक्शनला असतो आय गेस. तर मग मला हे आवडलं की जी आताची रुलिंग पार्टी आहे ती एका छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करते. म्हणजे क्रिएटर्सचा आजपर्यंत नव्हता कोणी विचार केला, ॲक्च्युली कधीच नव्हता केला. तर मग ते मला खूप आवडलं. तर ते मला एक म्हणजे बोलतात ना माझ्या प्रोफेशनशी कनेक्टेड मी आहे, त्याच्यामुळे ते मला खूप असं भावलं गेलं, म्हणून मी ते बोललो. तू बोललास ते बरोबर आहे की आजपर्यंत विचार नव्हता केला आणि आत्ता विचार होतोय. तर जे आपण मगाशी म्हणत होतो की जे तुम्ही म्हणालात की प्लॅन बी हवा, पण जर हेच डिजिटल मीडियाचंच किंवा डिजिटल क्रिएटरचं जर प्रोफेशन एवढं मोठं होत गेलं तर नक्कीच त्यांचा तो प्लॅन बी त्यांना ठेवायची गरज कदाचित लागणार नाही. सो खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. मला खूप गप्पा मारायच्या होत्या, पण आय होप की पाडव्याच्या निमित्ताने आपल्या गप्पा लोकांनाही आवडल्या असतील. आणि खरंच तुम्हाला या गप्पा आमच्या कशा वाटल्या ह्या तुमच्या प्रतिक्रियांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि यांना देखील सांगा की यांच्याकडून अजून तुम्हाला काय बघायला आवडेल, तुम्हाला काय पाहायचं आहे किंवा तुमच्या काही भावना असतील त्या त्यांच्यापर्यंत नक्की व्यक्त करा. सो इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.